नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या पहिल्या ब्लॉगमध्ये. आज बनवतो मी पहिलाच ब्लॉग. ती आहे आपली कारल्याची शेती. कडू कारली माहितीच असेल तुम्हाला. हे मध्ये मध्ये बांबू लावून त्याच्यावर जाळे हातरून व्यवस्थित तारा ओढून घेतलेले आहेत. जसे जर कारल्याची रोपं मोठं होतील तसे जाळीवरती पसरतील. त्याच्यानंतर थोडंच पुढे आल्यानंतर हे आहे काय, ओळखा बघू, कमेंटमध्ये सांगा बघू. तुम्हाला माहिती असेल तर सांगा कमेंटमध्ये. राहू द्या मीच सांगतो. हा आहे मुळा. त्याच्यानंतर थोडं खाली आल्यानंतर आपली आहे डाळिंबाची बाग. डाळिंब बघू शकता, थोडे थोडे छोटे आहेत, अजून छोटी बाग आहे. त्याच्यानंतर हे आहे गावठी बाबळ. हे आहे लहानपणीची आमच्या आठवणीतली विहीर. मित्रांनो, एवढं पोहायचो ना आम्ही या विहिरीत. पाणी कमीच आहे थोडं, पहिलं खूप पाणी असायचं. 2-2 तास 3-3 तास पोहायचो तरी बास होत नव्हतं आम्हाला. त्याच्यानंतर इथे लावलेलं आहे गहू. हे आहे आपलं शेततळं. थोडं पुढं गेल्यानंतर शेततळं म्हणजे कशासाठी असतं, जे बोरवेल्स असतात ना, बोरवेल्सचं पाणी काढून शेततळ्यात साठवलं जातं, त्याच्यासाठी शेततळं असतं. तिथून थोडं पुढं आलं की आहे मोठी बाग. इकडे लावलेले आहे मक्का. हा आहे पावटा आहे का घेवडा काय माहिती. त्याच्यानंतर ही आहे वंडी आपली लावलेली. हे आहे लिंबाचं झाड लावलेलं, ह्याला झाली 1.5 वर्ष. हा आहे पेरू, ह्याला झाली पण 1.5 वर्ष. त्याच्यानंतर चिक्कूचं झाड लावलेलं होतं, पिकली नाहीत अजून चिक्कू, लहान आहेत. हे आहे नारळाचे झाड. इकडे आहे मिरची. आजचा ब्लॉग इथं संपत आहे. ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करा.